देवाचा माणूस एक आठवणीतला प्रवास। महाराष्ट्रातल्या एका ब्राह्मण कुटुंबात 16 मार्च 1952 रोजी एक गोंडस मुलगा जन्माला आला। जन्मतःच तो थोडासा दुर्बल होता, पण त्याचं हसणं, डोळ्यांतली चमक आणि एक वेगळी शांतता हे सगळं काहीतरी दैवी वाटायचं। घरच्यांनी त्याचं नाव ठेवलं माधव कुलकर्णी, पण गावात लोक त्याला देवाचं पोर म्हणत। त्यांनी शिक्षण घेतलं, BA पूर्ण केलं आणि सुरुवातीला शिक्षक म्हणून कार्य सुरू केलं। पण कितीही प्रयत्न केले तरी शिक्षण क्षेत्रात त्यांना समाधान आणि स्थैर्य मिळालं नाही। एके दिवशी त्यांनी स्वतःला विचारलं, माझा खरा मार्ग कोणता? उत्तर लवकरच सापडलं, सेवा। ते गोव्यातील सिओलिम गावात एका पवित्र स्थळी गेले, जिथे एकमुखी दत्तगुरूंचं मंदिर होतं। आणि इथेच त्यांचा खरा प्रवास सुरू झाला, एक मंदिर पुजारी म्हणून। मागील 30 वर्षे ते त्या मंदिरात निष्ठेने, भक्तिभावाने सेवा करत राहिले। भजन, पूजा, अभिषेक आणि भक्तांसाठी मार्गदर्शन ते सर्व करत। मंदिर म्हणजे त्यांचं आयुष्य झालं। 2023 मध्ये प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मंदिर सोडावं लागलं। मग ते आपल्या मुलासोबत राहू लागले। शरीर तिथे होतं, पण मन नेहमी सिओलिमच्या मंदिरात भटकत असे। दत्तगुरूंच्या मूर्तीपाशी त्यांच्या डोळ्यांत अश्रू येत। 7 मे 2025 रोजी त्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला। ऑक्सिजन कमी झाला। त्यांना तातडीने GMC हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। 22 दिवस ते व्हेंटिलेटरवर होते। डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण नियती वेगळीच होती। 26 मे 2025 सकाळी 10 वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला। शांत, संयमी आणि आपल्या दत्तगुरूंना मनात घेऊन। आजही सिओलिमच्या मंदिरात त्यांच्या पावलांचे आवाज दाटले आहेत। आजही त्यांच्या आठवणींच्या धाग्यांवर जीवन विणलं जातं। आणि आजही त्यांच्या भक्तिभावाने अनेकांना दिशा मिळते। कारण असे माणसं मरत नाहीत, ते आठवणींत, माळेत, मंदिरात आणि मनात जिवंत असतात।